एक उभरता सितारा म्हणून आपण त्याचं नाव घेऊ शकतो. तो अब्दुल्ला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. त्याच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर उमर फक्की आणि नॉन स्ट्राईक एंड कडनं रोशन. मॅचला सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा असतील. पहिला बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज अब्दुल्ला सज्ज होतोय उमर फक्की करता. अब्दुल्ला आणि उमर या दोघांमधला खेळ या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहणार आहोत. अब्दुल्ला आपल्या षटकातील पहिला बॉल घेऊन उमर फक्की करता सज्ज होतोय. पहिलाच बॉल, रिव्हर्सचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवर मोठा हादरा. उमर फक्की गोल्डन डकचा शिकार. पहिल्या चेंडूवर पहिला खेळाडू तंबूच्या आसराला परत. पुढच्या फेरीचे वडवलीचे एक्स्ट्रा खेळाडू आहेत ते लॉर्ड्स बरोबर जोडले गेले. यातील विजयी संघ असं नाव असेल त्या लॉर्ड्स मध्ये. नवीन बॅटर मैदानामध्ये अयान या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चांगला परफॉर्म राहिला होता. त्याचा मॅन ऑफ द मॅचच्या माध्यमातून चांगला खेळ दाखवला होता टीम करता. ती एक विजयी इनिंग असते ना जी तुमच्या टीमला तुमच्याबद्दल विश्वास निर्माण करून देते. अगदी ती इनिंग या खेळाडूकडनं आपल्याला पाहायला मिळाली. जो मैदानाच्या आतमध्ये अयान फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. पुढचा बॉल अब्दुल्ला. फटका हवेमध्ये. संधी इथे होती मात्र क्षेत्ररक्षक जर आपण पाहिला तर तो 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. या धावसंख्या 2 या आकड्यांना पुढे सरकत असताना जाऊन पोचते 0 2 वर. चांगली गोलंदाजी करतोय सध्या अब्दुल्ला. आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. नवा उमेदीचा नव्या जोशाचा खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा, लाईन लेन चांगली आहे. वेग प्रचंड आहे आणि त्या प्रचंड वेगानं त्यानं सातत्यानं बीट केलंय. सकाळच्या पहिल्या मॅच मध्ये कुडूस 11 सारखा एक तगडा संघ या टीमनं पराभूत केलाय. ऑन साइडला जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय गॅप मध्ये. थांबवणं कठीण आहे. चेंडू जाईल तो सरळ प्रेक्षक गृहात. चेंडू सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4. चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 6 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. अजूनही 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होते. ऑन साइडला पुन्हा एकदा त्या क्षेत्रात बॅक टू बॅक दुसरा. हा चौकार. रन्स मिळतील 4. खराब लाईन. बॉडी लाईन वरची गोलंदाजी होतीये आणि बॉडी लाईन वर गोलंदाजी करत असतात वर 10 धावा आहेत. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 4 चेंडूचा खेळ झालाय आणि नंतर 10 धावा. बॉडी लाईन वरची गोलंदाजी केली गेली नाही. त्या गोलंदाजीच्या विरोधात यावेळेस मात्र हा बॉल एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केले गेले. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना जाऊन पोचती येते 11 या आकड्यावर.
5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 5 चेंडू नंतर धावफलकावर 11 धावा आहेत. शेवटचा बॉल या ओव्हरचा आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर जोपर्यंत उचलला गेला, रिटर्न केला गेला, धावसंख्येमध्ये वाढ ती झालेली आपल्याला पाहायला मिळाली आणि धावसंख्या दोन्ही आकड्यांना पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली ती 13 वर. ओव्हर नंबर 1 चा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर 13 धावा त्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत 12. किती धावसंख्येपर्यंत खानिवली संघ इथनं पोहोचेल. चला गेम स्पीडअप करायचा. अगदच वेळ कमी आहे, आपल्याला लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे. अगदच आपण लवकरात लवकर फील्ड सेटअप करून मॅच सुरू करा. पहिल्या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर 13 धावा धावफलकावर हे लॉट्स टाकले जात आहेत आणि विजय संघाला बाय मिळते. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आजच्या दिवसातील खेळण्याकरता ते पात्र ठरतील. यामधील जी टीम इथे विजयी होईल त्यांना बाय मिळते. यानंतर आरपी लायन्स वाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये गुड्डू 11 वसुरी. दोन्ही संघ नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा. गुड्डू 11 वसुरी आणि आरपी लायन्स वाडा. फरमानचा पहिलाच बॉल फोर्स केलाय. आयाननं फेकून दिलाय बॉलला. ओव्हर दी लॉंग ऑन. सीमा पार षटकार. प्रेक्षकांना झेल पकडलाय मला वाटतंय. डीजे थँक्यू डीजे. ज्या प्रेक्षकांना हा झेल पकडलाय त्या प्रेक्षकाकरता सावली क्रिएशन सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट मधलं एक अग्र नामांकित ब्रँड सावली क्रिएशन, ज्यांच्या माध्यमातून एक आकर्षक जर्सी आपण त्या भाग्यवान प्रेक्षकाला देणार आहोत ज्याला झेल पकडलाय. या दरम्यान बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये आहे आणि तिथे झेल ड्रॉप झालाय. जीवनदान दिलं गेलंय. अयान सध्या इन्फॉर्म आहे, चांगली बॅटिंग करतोय. उमर फक्कीची जागा तो खूप चांगल्या पद्धतीने सांभाळतोय असं म्हणायला हरकत नाही, कारण उमर लवकर बाद झालाय. गणेश बागडे जे आपल्या मुख्य मंचावर आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण ही सावली क्रिएशनची जर्सी तिथे वितरित करतोय. चांगला बॉल फलंदाजाला शांत केलं. एक निर्धाव चेंडू इथे हाताळला. फरमान सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. चांगला मारा इथे त्याला अद्यावत करावा लागेल, कारण टीम करता थोड्याशा अडचणी जरूर पैदा होत आहेत. 21 धावा लागल्यात. 9 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला या डावातला. इथे मात्र खराब गोलंदाजीचं पृथक्करण. 9+6 टोटल 7. आयांच्या बॅट मधनं आणखी एक दमदार षटकार. आपल्या मुख्य मंचावर आहेत आणि त्यांना सन्मानित करतोय. राहुल पष्टे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मुख्य मंचावर केला जाईल. गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाज यावेळेस मात्र हा बॉल हाय अँड हँडसम तगडा टावरिंग स्ट्रोक षटकार. टॉस कडे आपण जाणार आहोत आणि वाडा 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर
थँक्यू या ठिकाणी आणि त्यांच्या समवेत सुद्धा आहेत चॉईस या ठिकाणी चॉईस दिला जातोय हा कॉल दिला जाईल आरपी लायन्स वाडा या टीम कडनं एसपी 26 धावा दिल्यात या ओव्हर मध्ये फरमान कॉल दिलाय मात्र एसपी मुख्य मंचावर जाऊन बसायचंय स्थानापन्न व्हायचंय निर्णय काय असेल प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आम्ही घेतोय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला मॅच चालू आहे मी जास्त वेळ घेणार नाहीये हॅलो ओव्हर टू अक्षय सर यावेळेस मात्र हा बॉल तिथे ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा मनसुबा आहे दोन ही धावसंख्या धावफलकावर वाढते आणि दुहेरीने जेव्हा बदलतीनं धावफलकामध्ये वाढ होते आणि धावसंख्या 41 षटक क्रमांक 3 गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय अक्रम गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि बघूया अक्रम कशा पद्धतीने मारा करेल या ओव्हर मध्ये कारण एक बलाढ्य टोटल खानिवली संघाने उभी केली आहे विशेषतः अय्यांना उभी केली आहे असं म्हणायला हरकत नाही ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय यावेळेस पुण्याचा एकदा बॉल हवेत फटका फसलाय मात्र तिथे जर आपण पाहिलं तर रजानं खूप चांगले प्रयत्न केले मात्र रजा त्या बॉल पर्यंत पोहोचू शकला नाही धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 2 न वाढली पुण्याच्या एकदा दुहेरीनं वाढताना पुढे सरकून जाऊन पोहोचते ती 43 आकड्यावर फरमान ज्याची गोलंदाजी या मॅच मध्ये चर्चेची राहिली कारण 26 धावा त्या ओव्हर मध्ये आल्या आणि पूर्ण चेहरा मोहरा बदलला या मॅचचा कारण पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 13 धावा आल्या होत्या ज्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 70-70च्या बॉल बरोबर खूप जास्त नाही आहेत मात्र जेव्हा तुम्ही 15 पेक्षा जास्त देता ना तेव्हा तुम्ही महागडे ठरता या ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 बॉल मध्ये 4 आल्यात बॅटची कडा विकेट कीपर पुण्याच्या एकदा जीवनदान ते देत असताना पाहायला मिळालंय 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती धावसंख्या 1 न वाढते आणि जाऊन पोहोचते ती पुढे सरकून 44 या आकड्यावर 3 चेंडूचा खेळ झाला अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे रोशन मैदानामध्ये आहे आपल्या इनिंगचा तिसरा बॉल फेस करत असताना तो पाहायला मिळतोय समोरच्या बाजूने चांगला फटका इथे खेळलेला आपल्याला पाहायला मिळाला जमिनीशी संलग्न चाललेल्या या बॉलवर एक रन घेतली गेली आहे स्ट्राईक रोटेट केली गेली आहे 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 45 4 चेंडूचा खेळ झालाय अजूनही 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे 15ची सरासरी ती ऑलरेडी धावफलकावर अधोरेखित झाली आहे यावेळेस मात्र आणखी एक तगडा स्ट्रोक तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि त्यानं कॅच टिपलाय विकेट मिळतीये माघारी परतावं लागेल बॅटरला विकेटचं बटन खेळाडू बाद विशाल लोखंडे मैदानामध्ये आलाय शेवटचा आणि अंतिम बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला तिथे सजवला एक सिंगल मिळेल डबलच्या प्रयत्नात तिथे विकेट आली एक सिंगलच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 46 विजया करता येणारी 3 षटकं 18 बॉल आणि रन्स बनवायचे आहेत 47-47
सुरू करायचंय. सेहेचाळीस धावा धाफलकावर आहेत. 47 धावसंख्येचं लक्ष्य. चला खानिवली संघ क्षेत्ररक्षण सजवा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळते. अगदस बुबेरे ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि अगदस बुबेरेच्या साथीनं जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता इबाद दाखल झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीचा मोर्चा सांभाळण्याकरता गोलंदाजीची कमान सांभाळण्याकरता विशाल नाईक आलाय. जबाबदारी आहे विशाल नाईकच्या खांद्यावर आणि ही जबाबदारी विशाल नाईक आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून कशा पद्धतीने पूर्ण करतोय ते आपल्याला बघायचंय. अगदस आणि इबाद ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. डावकुऱ्या हाताने अगदस स्ट्रायकर एंड कडनं खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया कशा पद्धतीचा खेळ या स्पर्धेमध्ये अगदसच्या बॅट मधनं इथे पाहायला मिळते. पहिलाच बॉल इथे समोरच्या बाजूने प्रॉपर मिडल नाही आहे. मिडल झाला असता जर फटका खेळता आला असता मात्र एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केले गेले. डावाची सुरुवात एकेरी धावेनं ती आपल्याला पाहायला मिळाली. आता 46 धावा 17 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत. येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत. या ओव्हरचे 5 इबाद मैदानामध्ये आहे. पहिल्या डावामध्ये आक्रमकतेने बॅटिंग अयानने केली आणि त्यामुळे एक चांगली टोटल उभी राहिली. या आधीच्या मॅच मध्ये ही अयान हेच नाव चर्चेमध्ये होतं. खूप चांगली बॅटिंग अयानने केली होती. या मॅच मध्ये ही अयानकडनं खूप चांगला परफॉर्म आपण बॅटिंगच्या माध्यमातून पाहिलाय. मात्र आता वेळ आहे वडवलीकरांना काहीतरी करण्याची, चांगली बॅटिंग करून या मॅचला जिंकण्याची. त्यावेळेस मात्र बॅटलाईन वरचा बॉल योग्य तऱ्हेनं तिथे दिशा दिली. मात्र गॅप जो फाईन शोधणं गरजेचं होतं तो शोधणं जमलं नाही. क्षेत्ररक्षक थोडीशी गफलत करताना पाहायला मिळाला आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पुस्तेरी 3 वर. येणारे इथनं 4 बॉल. गोलंदाज विशाल समोर त्याच्या फलंदाजी करण्याकरता इबाद. विशाल आणि इबाद या दोघांमधला खेळ तो आपल्याला शिवकृपा ट्रॉफीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दुसरा दिवस आहे आज आणि या दुसऱ्या दिवसातील संध्याकाळचं अंतिम सत्र. चांगला बॉल टप्पा खाल्यानंतर कट केला. आतल्या बाजूने आला आणि तिथे बॅटच्या आतल्या साईडची कडा घेताना बॉल विकेट किपर रोशनच्या हातामध्ये गेला. विकेटचं बटन खेळाडू बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये अब्दुल्ला फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. पहिल्या ओव्हरचा खेळ तो सध्या मैदानामध्ये सुरू आहे. समोरच्या बाजूने चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत उचलला गेला. एक सिंगल तिथे धाफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 1 या आकड्याने पुढे सरकून जाऊन पोहोचते ती
4 वर अगदी शांत राही या ओव्हर मध्ये, एवढं जास्त शांत राहून चालणार नाही. 1-2 मोठे फटके येणारे 2 बॉल पैकी एका बॉलवर खेळण्याचा प्रयत्न जरूर करावा लागेल अगदसला. जर मोठा फटका आला तर मॅच स्टील ऑन आपण म्हणतो ना, ती मॅच ऑन राहील. कारण अगदी 40 2 ओव्हर मध्ये बनवणं म्हणजे ते जिकरीचं आणि खूप कठीण जाऊ शकतं. पुढचा बॉल चेंडूला पाहिलं, सोडून दिलं. तिथे पंचाचा इशारा हा वाईड आहे. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 5 या आकड्यावर 4 धावा फक्त धावफलकावर लागल्या गेल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज विशाल आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र चुकीचा फटक्याचं चेन. हा बॉल खरं तर दूर सीमारेषा पार असायला हवा होता, मात्र अगदसनं यावेळेस जो फटका खेळायचा होता तो खेळणं राहून गेला आणि त्यामध्ये झेल झाला. विकेट मिळाली. अगदस यावेळेस बाजून तंबूच्या आसरला परत. यावेळेस मात्र समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथे जर आपण पाहिलं तर एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. एकंदर पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर जर आपण पाहिलं तर 5 ही धावसंख्या लागली गेली. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर येणार आहे आणि दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता विशाल लोखंडे आलाय. आक्रमकता गरजेची आहे. चला घाई करा, लगेचच फिल्डिंग सेटअप करून मॅच सुरू करा. खूप उशीर होतोय. उमर लगेच आपल्या जागी जायचं. सर्वांनी वेळ नाहीये इथे. लगेचच मॅच सुरू करायची आहे. रजा मैदानामध्ये आलाय. या ओव्हर मध्ये आता आक्रमकता आणि विध्वंसकतेने बॅटिंग करणं शक्य झालं नाही, तर मॅच ची फक्त औपचारिकता बाकी राहू शकते. विशाल लोखंडे आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. ओव्हर नंबर 2 मध्ये 12 चेंडूचा खेळ येतनं बाकी आहे आणि या 12 चेंडू मध्ये 42 धावा, जे प्रतिषटक 21, या सरासरीनं 42 धावा या राफलकावर जोडायच्या आहेत. यावेळेस मात्र फटका चांगलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार. एक दमदार स्ट्रोक. षटकार 6. बघा, क्रिकेट आहे ना, क्रिकेटमध्ये तुम्हाला कानमंत्र देणारे खूप मिळतील, मात्र कोणाचं ऐकावं आणि कोणाचं नाही हे माणसाला स्वतःचं स्वतः कळलं पाहिजे आणि कोणी शिकवावं हेही व्यक्तीला कळलं पाहिजे. क्रिकेट आहे तिथे प्रत्येक पावलाला तुम्हाला काहीतरी वेगळं व्यक्तिमत्व मिळेल, वेगळे व्यक्ती मिळतील. शिकवणारे या जगात खूप आहेत, मात्र आपल्याला कळलं पाहिजे आपण कुणाचं ऐकावं आणि कुणाकडनं शिकावं. पुढचा बॉल. यावेळेस मात्र वाह वाह, दर्शनीय दर्जेदार क्रॅकिंग स्ट्रोक. बॉल सीमा रेषा पार. चौकार. जे मोकाशी उपस्थित राहिलेत त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच त्यांच्या समवेत महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत मीराबाई दल या ठिकाणी अजित दळवी तेही इथे उपस्थित झालेत. पावणेपाडा या टीमचे ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्यांच्याकडं अनेक वर्ष ची टीम मजबूत होती, आता देखील आहे, मात्र याची कमी त्यांना सातत्यानं भासती आहे.
पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल यष्ट्यांवर जाऊन आदळला, खाली राहिला आणि तिथे माघारी परतवलं बॅटरला. अशा पल्लवित केल्या होत्या 2 बॉल मध्ये 2 तगडे प्रहार खेळून. मात्र यावेळेस बॉलला रीड करणं तिथे बॅटरला कठीण गेलं आणि जेवढ्यात तो बॅटनं आपला बचाव करेल, बॉल आपलं काम करून तमाम झाला होता. तिथे विकेट मिळाली, माघारी परतावं लागलं फलंदाजाला. फलंदाज अब्दुल्ला बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानामध्ये चेक. या ठिकाणी जर आपण पाहिलं, अजित दळवी जे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत, तसेच त्यांचे मोठे बंधू जे IAS ऑफिसर मंत्रालय मुंबई या ठिकाणी कार्यरत आहेत, ललितजी दळवी त्यांचं नाव. आणि खऱ्या अर्थानं टीमसाठी, टीम पावणेपाडा करता सातत्यानं मोलाचं सहकार्य माझं सातत्यानं असतं. दोन्ही बंधूंचं खूप खूप धन्यवाद. आणि शिवकृपा चषक करता त्यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात आणि तब्बल 10,000 रुपये ही रक्कम मात्र या स्पर्धेकरता त्यांच्याकडनं आर्थिक रूपाने दिली आहे. खूप खूप धन्यवाद. ओव्हर टू अक्षय सर. 3 चेंडूचा खेळ आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर धावफलकावर 15 धावा या लागल्या गेल्यात. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरनं पापाच्या विरोधामध्ये हा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपानं आता मॅच थोडीशी कठीण होत चालली आहे, कारण 4 बॉल मध्ये रन्स आले त्या फक्त 10. 2 बॉल मध्ये 2 मोठे फटके आले तर मॅच ऑन होऊ शकते इथनं. खराब फलंदाजी, ब्लाइंड स्ट्रोक, फक्त मॅनातनं तलवार निघतीये, वार पूर्ण खाली येत. निर्धावच्या स्वरूपानं चेंडू येतोय. नेक्स्ट मॅच बोथ टीम, दोन्ही संघ सज्ज राहायचे. यावेळेस मात्र समोरच्या बाजूने फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलवर, जोपर्यंत बॉलला उचलला आणि 1च्या मदतीनं 2च्या मदतीनं धावफलक 17 आता येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं 6 आणि रन्स बनवायचे 30. शेवटचा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर डॉट बॉल आहे शेवटचा आणि त्यामुळे 32ची इथनं गरज आहे. येणारे 6 चेंडू आणि 32 धावा. रजा स्ट्रायकर एंड कडे फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र चांगला फटका रजाच्या बॅटमधून अलॉंग द कार्पेट खेळला गेलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 या आकड्यावर आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतं. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला खेळला गेला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलंय. धावसंख्येमध्ये वाढ होती आणि धावसंख्या 1 न वाढताना पुढे सरकून 17 या आकड्यावर 17 ऑन बोर्ड. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल चाललाय उंच हवेतनं. क्षेत्ररक्षक
पंचाचा इशाराचा आम्ही वाट पाहतोय आणि इथे इशारा आलाय षटकार 6. दिली जाते मॅच मध्ये आता काही विशेष असं उरलेलं नाहीये. त्यावेळेस मात्र हा बॉल हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न बटन बॉल मध्ये इथे कनेक्शन प्रॉपर नाहीये. एक सिंगल इथेही मिळेल. जी औपचारिकता आहे ती इथे पूर्ण होईल. शेवटचा बॉल आणि त्यानंतर ऑफिशियल अनाउन्समेंट विजेत्या टीमची ती इथे होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी एकतर्फी केलं या मॅचला. काय बॅटिंग केली याही मॅच मध्ये अयाननं आणि यावेळेस शेवटचा बॉल त्यावर आघात जरूर झाला मात्र उशीर झालाय. इथे ही मॅच जिंकली आहे ती टीम भोपा 11 खानिवलीनं. भोपा 11 खानिवली या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. टीम ओढवली. आपण इथपर्यंत आलात, आपण खेळलात, आपण आयोजकांना जे सहकार्य केलं